गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे 6 वाजलेत. आज माझ्या कुकरची शिट्टी एका स्पेशल फरमाईशवरून होत आहे. काय आहे ती फरमाईश बघू, तुम्हाला ओळखता येते का? तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी बटाट्यापासून काहीतरी बनवते. पण काय बनवते? बटाट्याची भाजी? नाही, ॲक्च्युली आज माझ्या मुलाचा बड्डे आहे आणि त्याने मला सकाळी टिफिनला बटाट्याचे वडे मागितलेले आहेत. तर मी त्याला बटाट्याचे वडे बनवण्यासाठी ही पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. त्या भाजीमध्ये मीठ टाकलं. त्याच्यानंतर मी वरून कोटिंगसाठी 3-4 चमचे बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ टाकून कोटिंगची तयारी करून घेतली आणि त्याच्यानंतर जी भाजी मी रेडी केलेली होती त्याच्यापासून हे वडे तयार केले आणि नंतर हे वडे बेसन पिठामध्ये बुडवून ते मी डीप फ्राय करून घेतले. ॲक्च्युली मी ही क्वांटिटी पूर्ण कमी घेतलेली आहे. फक्त 2च बटाटे घेतले कारण मला फक्त त्याच्या टिफिनपुरतेच वडे बनवायचे होते, म्हणून मी 2च बटाटे घेतले आणि त्याच्यापासून हे मी वडे तयार केले. तो वडे आता माझे ऑलमोस्ट तयार झालेले आहेत, खूप छान झालेले आहेत. हे वडे मी त्याला टिफिनमध्ये पॅक करून देते आणि नंतर त्याला मी स्कूलमध्ये सोडायला जाणार आहे. त्यानंतर आमचा बड्डे बॉय घरी आल्यानंतर आम्ही मेशोवरून ऑर्डर केलेले हे टी शर्ट पाहिले. त्याला मी घरी घालण्यासाठी हे हाफ टी शर्ट ऑर्डर केले होते. ते खोलून पाहिले, त्याची क्वालिटी काय आहे ती पाहिली तर खूप मस्त टी शर्ट आलेले आहेत. कलर पण एकदम बरोबर आलेला आहे आणि साईज पण परफेक्ट. हे पहा, त्यांनी लगेच घालून पण बघितले. टी शर्ट एकदम व्यवस्थित त्याला बसलेले आहेत. वाव, खूप सुंदर. कलर पण छान दिसतोय. नौटंकी बॉय. त्याच्यानंतर दुपारी अजून एक पार्सल आलं. आजचा दिवस तर याच्यासाठी खूपच स्पेशल होता. त्याला चॉकोमिन्सचे चॉकलेट्स पाहिजे होते. ते मी डीमार्टमध्ये पाहिले. माझ्या आजूबाजूला 2 छोटे मॉल आहेत, तिथं पाहिले, पण मला ते भेटलेच नाहीत. शेवटी मी फ्लिपकार्टच्या मिनिट्सवरून ते ऑर्डर केले. फ्लिपकार्टच्या मिनिट्सवरून आहे ना 10 ते 15 मिनटात आपल्याला आपली ऑर्डर डिलिव्हर होते आणि खरोखरच मला 10 मिनटात माझे चॉकलेट्सचे ऑर्डर डिलिव्हर झालेले आहे. त्याच्याबरोबर मला 5 स्टार चॉकलेट्स पण भेटले. तोही खूप खुश झाला. त्याच्यानंतर संध्याकाळी बड्डेची तयारी चालू झाली. हे पहा, बड्डे बॉय तयार होत आहे. त्याची दीदी त्याला तयार करत आहे. वा वा वा, टॉम अँड जेरीची जोडी यांची. बड्डे बॉय आता मेकअप करून तयार होऊन केक कटिंग करणार आहे. त्याच्यासाठी एक केक ऑर्डर केला होता. त्याला पाहिजे तसंच हा केक आहे. अर्नित नाव आहे त्याचं. केक पण त्याला खूप आवडला. काय झालं? अरे बापरे, फुल नौटंकी. केक कटिंग करेपर्यंत त्याला दम निघत नव्हता. त्याच्या आधीच त्याने खायला सुरुवात केली आणि मला सांगतो इथं होल पडले. ॲक्च्युली त्याने आधीच खायला सुरुवात केलेली होती. नंतर मग मी औक्षण करायला घेतलं. मी त्याचं प्रथम औक्षण करून घेतलं. नंतर मग त्याच्या दीदीनंही औक्षण करून घेतलं. तो पण खूप खुश झालेला. आज सकाळपासून जे पाहिजे ते त्याला मिळत होतं. दीदी औक्षण करत असताना नौटंकी करत होता. दीदी पण त्याच्याबरोबर नौटंकी करत होती. तर त्याचं औक्षण वगैरे करून झाल्यानंतर फायनली मग केक कटिंगला सुरुवात झाली. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. केक कटिंग करून झाल्यानंतर आम्ही बाहेर जेवायला गेलो. त्याचीच इच्छा होती की आज आपण बाहेर जेवायला जाऊया. ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो ते हॉटेल पण खूप मस्त होतं. तिथलं जेवण पण खूप टेस्टी होतं. त्यालाही खूप आवडलं. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याने फुल डे एन्जॉय केला. त्याला जे हवं होतं ते त्याला भेटलं, त्यामुळे तोही खुश होता आणि आम्हीही खुश होतो. तर आजचा स्पेशल डे असा कंप्लीट झालेला आहे. चला तर मग परत भेटू. बाय.